आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। पाण्याची डबकी थोडी खाली जाईल, पाण्याची जी उंची वाढते ती वाढणार नाही आहे। जर तो गाळ काढून आम्ही विकत नाही कुठं, तर त्याला आम्ही सांगितलं की हा गाळ काढून महाडमध्ये पूर येणार नाही, त्यासाठी आम्ही मेहनत करतोय। आमचा दादीला पूर जाणार नाही, आमचा सुशीलला इकडं पाणी जाणार नाही, आमच्या इकडं कोलला जाणार नाही, तिकडं आमच्या राळवणीला जाणार नाही, आमच्या बिरवाडीला जाणार नाही, आमच्या कोल्हापूरला पाणी शिरणार नाही, त्याची आम्ही काळजी घेत होतो। त्यात भरतशेठचा काय स्वार्थ नव्हता आणि म्हणून काही लोकांनी लगेच पत्रव्यवहार चालू केले की हे चुकीचं काम करतात। पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय हो गाळ करून आम्ही बाजूला साठवून ठेवतो, तिथं खोलीवर नव्हतो, तिथं अडवायला जात आहे। वा रे वा, ठीक आहे, वेगळं काही मी आता सांगत नाही, परंतु एकच सांगतो, चांगलं काम करताना आम्हाला कोण आडवा येण्याचा प्रयत्न केला तर त्याला वाक्य आडवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आपण आता आम्ही देऊ शकतो, आमच्या समोर बसावं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं आज हे सरकार आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। कायदा आम्हालाही समजतो, आम्हालाही बरंच काही करता येतं। तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला, तर काय फरक पडला? कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी। मी यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं। त्याला मुख्यमंत्री गोरगरिबांचा शेठ म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात उपस्थित भाषण झालेलं नाही, ते आमचे मित्र रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत तर त्या ठिकाणी अवघड होत राहिलेलं असतं। आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव की एक तर कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला गेल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्याचं प्रत्यंतर या सभेमध्ये एकाला दिसतंय। घरामध्ये मी कधी बऱ्याचशा यांच्या वाढदिवसाला येण्याचा योग नव्हता, फोनवरून शुभेच्छा द्यायचो,
परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह होता प्रवीण भाऊ आपण यावं, आपण महायुतीमध्ये सत्तेमध्ये आहोत, आपण येऊन या ठिकाणी आमच्या नेत्याचं अभिष्ट चिंतन करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आणि आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित आहे. तसा महाराष्ट्राचा प्रवास मला जवळून घ्यायचा. पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची छवी जी त्यावेळेला होती ती आजही या राज्याचा मंत्री झाल्यावर तोच भरतशेठ आज सर्वसामान्यांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे भरतशेठचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सारे जण या ठिकाणी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात. फुललेले आहे आज मोठ्या प्रमाणावर त्याचं आंबा उत्पादन होतं आणि मला या वाढदिवसाच्या निमित्तानं बरेचसे आपण फलोत्पादन मंत्री म्हणून आपण रोजगार हमी योजना म्हणून जी कामं आहेत ती करावं. येणाऱ्या साहित्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही हे पहिल्यांदा त्या ठिकाणी घोषित आहे. तर तुम्हा आम्हाला अनुभव खूप वाईट आहे. मगाशी विकास यांनी सांगितलं खरं आहे, महेंद्र यांनी सांगितलं खरं आहे की चिकन फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवलं. मला तर 3 वेळा फसवलं, बऱ्याचशा 2 वेळा फसवलं. पण खरं रायगडचा कलंक आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही निश्चित केलाय. महेंद्रजी बोलतात ते खरं आहे, कदाचित ते झाली बोलतात आणि थोडा मावळ बोलतो, पण मी आता ठरवलंय हे युद्ध आसपासच खेळायचं आहे. तर अनेकांना म्हणजे आपल्या सर्वांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणात हातोहात करायचा आहे. हा विडा उचलण्याचं काम, शिवधनुष्य पेलण्याचं काम बरेचसे महाराष्ट्रात येत आहे. 4 टर्मचे आमदार आहेत. जनतेने खऱ्याने अधिकार बरेचशे रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्याने त्या अक्कलवाद नेत्याचं काम निश्चित होतं. पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदामध्ये पाहिजे. ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये. पहिलं मालकत्व स्वीकारा. खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे. तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपलाच पाहिजे. पण आता बरेचसेंना परवाने सांगितलं नॅपकिन घेऊन लागते, सगळ्या गोष्टींनी आपण द्यावी. पण तो खांद्यावरती घेतला. खांद्यावर आपण कधी घेतो त्यावे तो नॅपकिन एखाद्या वाईट प्रसंगामध्ये आपण घेतो. बरेचसे तर टाके घेतात आणि सवय पूर्ण महाराष्ट्रात द्यायला माहिती आहे आणि 4 वेळा त्या नॅपकिन समस्यातून व्यापलेला आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं आहे की आमची चूक खऱ्या अर्थाने आम्हाला भोवली. अनेक कार्यकर्ते नेते सांगत होते की तटकरे साहेबांना मदत करू नका, पण शेवटी आपले नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश तुम्ही काही करा निश्चित आली पाहिजे. आम्ही सगळे त्यांचं प्रामाणिक काम केलं, पण निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने दाखवायची जात निश्चित दाखवली. वेळ गेली निश्चित नाही आहे. आपण सगळे रायगडचे मावळे आहोत, लढवय आहोत. तेव्हा चंद्रकांतजींच्या सूचनेचा आदर करू. खऱ्या अर्थाने येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये आपण जाणार, युतीमध्ये जाणार. शिवसैनिकांचा संघर्ष हा मी आमच्या डोळ्याने पाहत होतो, परंतु काही अर्थातच त्याला उघडपणे आम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येत नाही. आणि बरेचसे सारखी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाली पाहिजे
अशी भावना अर्थातच आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि त्यातल्या त्यात रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही 4थ्या वेळेला निवडून दिला आणि मग मला मंत्रिपदाची संधी मिळाली, त्यामुळे तुमचा सगळ्यांचा जिहाचा वाटा आहे, त्यामुळे आज तुमचा आभार व्यक्त करावे, त्यासाठी खरं म्हणजे आजची जाहीर सभा. पाऊस प्रचंड प्रमाणात सुरू झाला, काल अजिबात पाऊस नव्हता, सकाळपासून पाऊस चालू झाला परंतु आपला कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरपासून आतापर्यंत एकही थेंब पावसाचा आला नाही. मोठ्या प्रमाणात व्हावा आणि आपल्या सभेचा बचाव व्हावा अशी त्यांची धारणा होती, परंतु ईश्वराच्या घरी देव आहे परंतु अंधेर नाही आहे आणि घराचं मन साफ आणि स्वच्छ असल्यामुळे आज एवढा मोठा जनसमुदाय जमून एकही पावसाचा थेंब सभा संपेपर्यंत येणार नाही ही आपल्याला पूर्ण खात्री होती. म्हणजे आज आमचे दुसरे 2 मंत्री महोदय रस्त्यामध्ये येत आहेत, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई. कारण आज उपमुख्यमंत्री रत्नागिरीला होते, त्यांना तिथे वेळ लागला आणि म्हणून करता आम्हाला आमच्या योगेशला आणि उदय सामंतांना थोडासा उशीर होतोय. पण असो म्हणजे महाराष्ट्र आपला प्रत्येक वक्त्याने आपापलं मनोगत व्यक्त केलं. या जिल्ह्यामध्ये एकूण 7 आमदार, त्यातले 3 भारतीय जनता पार्टीचे, 3 शिवसेनेचा आणि 1 राष्ट्रवादीचा. त्यामध्ये आम्ही 3 जण, त्यामध्ये 2 महेंद्र आणि बरेचसे धर्मेंद्र असे 3 लोक या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे नेहमी आम्ही लोक की तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत बरेचसे टाकलेला शब्द या दोन्ही लोकांनी मान्य केलेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे. कारण प्रभाकर थोडं तिळवेला आले, नागाच्या थोडं तिळवेला आले आणि म्हणून त्यांना वाटलं की बरेचसे पण तिळवेला एकच 4थ्या वेळेला येणार नाही. परंतु माझ्या विवेश्वराचा कृपाशीर्वाद, माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मेहनत आणि माझ्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि म्हणून एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज पुन्हा 4थ्यांदा आज आमदार नाही तर नामदार म्हणून तुमच्यासोबत उभा आहे. हे सगळं श्रेय हे तुम्हा सगळ्यांना मिळत आहे. म्हणजे मी महिला भगिनींना, या महिला मंडळींना फार मोठा धन्यवाद देतो आणि युवा मंडळी, कारण महिला मंडळींनी जे काही काम केलं, सकाळी 11 वाजता जायच्या, रात्री 12-1 वाजता घरी यायच्या, सगळ्यांनी वाटून घेतलं होतं. आमच्या शिक्षणाने एकीकडे घेतलं होतं, आमच्या माईने घेतलं होतं, आमच्या साधनाने घेतलं होतं, त्याच्यावर आमची निलिमा असेल, स्वप्न असेल, आमच्या शहर प्रमुख असतील, या सगळ्या तालुक्याच्या तालुका प्रमुख संघटना असतील. 21,000 मी आलो होतो, 21,450 मी आलो होतो आणि 4थ्या वेळेला 26,215 मी निवडून आलो. त्यामुळे तुम्हाला नमस्कार. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो, आम्ही काम नाही करत असतो तो बोलत असतो. आज माझ्या लाडक्या बहिणी आज एसटीला अर्ज की एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाले, आज 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाले, लेट लागली एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाले. मग तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय चुकीचं केलं. आम्ही सकाळी 8 वाजता उठून निवडतो ते रात्री 2-3 वाजता तुम्हाला 2 तास बसण्याची अडचण निर्माण होते की 2 तास तुम्ही थांबू शकत नाही आहे. पण आम्ही तुम्हाला सकाळी 8 वाजता रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबायचं. घरी आमच्या भांडणी की होतात की आमच्यासाठी कधी वेळ मिळाला नाही, सकाळी तुम्ही 8 वाजता उठणार, ही गर्दी होणार. हो, तर आमच्या दुकानात तुम्ही माझ्या मतदार मंडळात कार्यकर्ते काय लागतो, कोण अडचणीत असेल त्याला मदत, कोण हॉस्पिटलला असेल त्याला मदत, त्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे त्याला मदत, हायस्कूल कॉलेजला जायचे असेल त्याला मदत. मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला तो पण 5 वर्षातून येतात. 5 वर्ष आम्ही तुमची सेवा म्हणून काम करतोय आणि 5 वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला मतदान करायचं आहे, त्याची परत भेट आम्ही सगळ्यांनी करतो. सगळ्यांनी सांगा तुम्हाला कोणाला प्रसंग
3 वाजता हे घर भरलेलं सगळे शुभेच्छा आले होते. 4 वाजता ते सगळे शुभेच्छा देऊन 5 वाजता मुलं झोपलं 2 तास परत सकाळपासून विरेश्वराचा पहिला अभिषेक केला. आमच्या ओळखीला इमारतीचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून सगळे लोक शुभेच्छा द्यायला त्यांना आम्ही इथं पुढे इथून रात्री आम्हाला परत करायची मुंबईला यावं लागणार आहे. कारण रायगडच्या राजधानीमध्ये 9 तारखेला राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराज यांचा होणार आहे. त्या राज्याभिषेक सोहळ्याला आम्हाला मिटिंग करायची आहे आणि त्या मिटिंगसाठी पूर्ण जिल्ह्याची आमची कमिटी असते. आमची कोकण असतात, आमच्या रायगड जिल्ह्याचे असतात. हे सगळे हा कार्यक्रम आव्हान करून मला की 9 तारखेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडला होते आहे. त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं ही एक तुम्हाला प्रेमाची विनंती. बरेचसे ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला सुटलेलं जात नाही आहे. सांगितलं आमच्या मित्रांनी आमच्या धोरणातून बोलायचं होतं पण त्यांनी तो रुग्ण म्हटलं हा आमचा रुग्ण असा माझे सगळे तुम्ही फिरवत होते म्हणजे आम्ही विमान तरी असा खांद्यावरती टाकत नाही. खांद्यावरती विमान करून टाकतो जो हॉटेलमध्ये वेगळं काम करतात आमचा रुमाल त्याच्यामध्ये माझ्या 2 मित्रांचे आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद आम्ही हृदयावर घेतो. ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडले. म्हणून हा रुमाल आमचा हिरा असतो. आमच्या विरोधकांना कळलं नसतं की बऱ्याचशा लोकांना खांद्यावरती असतो का खात्यामध्ये असतो. ते या छातीवर त्या खात्यामध्ये त्या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय करू द्या आम्ही त्याला भी घालत नाही आहे. जोपर्यंत भविष्य सुरत नाही तोपर्यंत भविष्य कोणाकडे
की आज आम्ही तुमची उतराई करणार की आम्हाला गेलं तुम्ही 4 वेळेला निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला तुमच्या या उतराईबद्दल नमस्कार करण्यासाठी आम्ही तुम्हाला गेलो. तुमच्याकडे तुम्हाला किंवा 70,000चा लिंक मिळाला तर तुमच्या मुलीला 80,000चा लिंक कसा काय झाला त्याला पण मेरिट मिळायला पाहिजे ना. म्हणजे आमच्याबरोबर वजावटीचं वेगवेगळं राजकारण करायचं नाही आहे. आम्ही आधी जाणलो जर भरत शेट्टीवर चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रुग्णालयाच्या इकडे येऊन त्यांनी बोलून राहावं आणि जर तुम्ही जर चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही येऊन बोलून जा आम्ही काय पाऊल मागू करूया. तर आता निर्णय तर होऊन जाऊया नुकताच आम्ही पालिका पाणी मागे सांगितलं प्रभूमाने सांगितलं भोरेने सांगितलं दलीने सांगितलं म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरले खासदारकीच्या वेळेला आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही पैसे दिले. हा विवेश्वर महाराजांचा आमचा जागृत व्यवस्था जर भरतशेठ खोटं बोलत तर भरतशेठवरती काहीतरी अन्याय होईल आणि जर समोरच्या बोलणारे खोटं बोलत असतील तर त्याचा जय महाराष्ट्र होईल. आज आम्ही सांगून टाकतो 3 आमच्या वेळेला म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही. म्हणून मला सांगितलं जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ चुकत नाही. जोपर्यंत चुकला भरतशेठच्या मागे येऊन नमस्कार करण्याची आमच्या पद्धत आहे. जो माणूस त्याच्या अंगामध्ये लवचिकता असत तो पुढे जाईल. तुमच्या अंगात ताकदपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्यांना नेहमी सांगत असतो भरतशेठ 4 वेळेला अंगात का झाला तुमची दुसरी धर्म आहे. आमच्या पूर्वेला पाळायचा आपण नाच प्रयत्न केला आमच्या जमिनीला पाळायचा आपण नाच प्रयत्न केला. तिकडे सांगितलं की पूर्वेच्या त्याच्या विरोधात आपल्या उमेदवारांना निवडून द्या आणि इकडे सांगितलं की नाही का तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो आणि भरतशेठला नको तर आमच्या लेकीला पालकमंत्री निवड पाहिजे. विवेश्वर महाराजांच्या घराची विवेश्वर राहणार नाही हा महाराज शब्द आहे तुमच्याकडे जनतेला आम्ही चुकीचं कधी बोलणार नाही. आणि म्हणून आज याच्यामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी महिला आयोगाचं निवासन असतील सुचेही असते अदरवाईज आमचे भारतीय जनता पार्टीचे काही मंडळी असतील त्यांनी जे काही मनापासून काम केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे गरजेचं आहे. कारण ज्यांच्यासाठी त्यांनी निवडणुकीचं काम केलं त्यांना हटवून लावून ज्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केले ते लगेच घोषणा उडून गेले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज पुन्हा एकदा आज आमचा वाढदिवस काय मोठी बाब नाही आहे तो दरवर्षी येतो. पण 5 वर्षातून तुमचं आभार मानण्याची वेळ आज जी का आमच्यावरती आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो. तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो. आणि माझ्या पत्रकार बांधवांचं मीडिया असेल या सगळ्यांनी जे योग्य आणि खरं होतं ते करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काल शासनाच्या माध्यमातून आमच्याकडे आलेले आहे लोकांनी जो मनातून ठेवले ज्यांना मंजुरी मिळतात आम्हाला हे चुकीचं काम करते तहसीलदारांना निवेदन आमच्या काळेसाहेबांना निवेदन SP-ना निवेदन कलेक्टरना निवेदन प्रांतांना निवेदन हे नदीचा काळ काढत काय बोलतो आम्ही महाड वापरायचं काम करतो. जर काळ निघाला पाण्याची डबी थोडी खाली जाईल पाण्याची जी उंची वाढते ती वाढणार नाही आहे तर तो जर गाळ काढून आम्ही विकत नाही कुठं तर त्याला आम्ही सांगितलं की हा गाळ काढून महाडमध्ये पूर येणार नाही त्यासाठी आम्ही मेहनत करतोय. आमचा जातीला पूर जाणार नाही आमचा स्वच्छतेला तिकडं पाणी जाणार नाही आमच्या इकडं पोलला जाणार नाही तिकडं आमच्या गाडवलीला जाणार नाही आमच्या बिरवाडीला जाणार नाही आमच्या कोल्हापूरला पाणी शिरणार नाही त्याची आम्ही काळजी घेत होतो. त्यात भरतशेठचा काय स्वार्थ नव्हता आणि म्हणून काही लोकांनी लगेच पत्रव्यवहार चालू केले की हे चुकीचं काम करतात. पण तुम्हाला एक सांगतो मी मगाशी सांगितलं जर चुकीचं काम आम्ही करू आम्ही 4 पावलं मागू शकतो. बंधुवाल्यांना लागल्याशिवाय होणार नाही हा माझा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही काय हो गाळ करून आम्ही बाजूला साठवून ठेवतो तिथं खोलीवर नव्हतो तिथं अडवायला जाता येईल. वा रे वा, ठीक आहे, वेगळं काही मी आता सांगत नाही.
परंतु एकच सांगतो, चांगलं काम करताना आम्हाला कोण आडवा येण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाकी आडवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण आज आम्ही आदेश देऊ शकतो. आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो वादेवाद होतो, पण जोपर्यंत चांगलं काम करताना कोणीतरी आडवा येईल. नितीन पावले, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, खरे शिवसैनिक असाल तर घाबरायचं कारण नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही आव्हान करतोय, आम्ही चांगलं काम करतो ते चांगलंच करू, चुकीचं आम्ही करणार नाही. म्हणजे असो निजामपूर वासियांनी 3000चा लीड, हे 6000 कुठं गेले तर माहिती नाही, पण 3000चा लीड माझ्या या बहादर लावल्याने दिला, त्याबद्दल त्यांना माझा जय महाराष्ट्र. गोरेगाव आणि लोणे सगळ्यात जास्त लीड या 9.5 जिल्हा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठे मिळाला असेल तर तो गोरेगाव आणि लोणेरे हे 2 पंचायत समिती, 1 जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये जास्त लीड मिळाला. त्याच्या खालोखालनं बाकीच्या कोल्हापूरने 5000चा लीड दिला, 2 जिल्हा परिषद पकडून विलेजने दिला, आमच्या वरण विभागाने, विरवाडी, नाते सगळ्यांनी दिला, खालीपट्ट्याने दिला. मग म्हणजे मला सांगा, आज तुमचे उपकार आमच्यावरती आहेत, त्याची परतफेड आभाराच्या रूपाने मानायची म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना. ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड.